आपल्या देशाचं नाव आज अभिमानाने लोक घेऊ लागलेत. मग याची पोटदुखी का असायला पाहिजे? ज्यांचं सरकार गेल्यानंतर त्यांना विश्वास नाही की सरकार गेलंय का राहिलंय, त्यांचा मनावरचा ताबा गेलाय, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तर ते म्हणाले की दरवर्षी लंडनला येतात, मोठ्या मोठ्या प्रॉपर्ट्या बनवतात, थंडगार हवा खातात आणि त्यांचं खूप माझ्याकडे आहे. एकदा लंडनला आलात की मी सगळं सांगतो. दिल्लीमध्ये G20ची शिखर परिषद होती. आज मला सांगा, पूर्ण जगभरातले लोक, अमेरिका, मोठं राष्ट्र, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, युरोप, सगळ्या 20 देशांचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान तिकडे आले होते. आज G20चं अध्यक्षपद आपल्या भारताकडे, मोदी साहेबांकडे. कधी असं बघितलं होतं टीव्ही मध्ये तुम्ही? जो राष्ट्राध्यक्ष जो बायडेन असेल, ब्रिटनचे प्रधानमंत्री असतील, जपानचे असतील, सगळे असतील, त्यांची बॉडी लँग्वेज बघितली आपण? मोदींच्या बरोबर जे बॉन्डिंग त्यांचं आपण पाहिलं, एक अभिमान वाटावा अशा प्रकारचा कार्यक्रम होता तो. मी त्या ठिकाणी स्वतः सहभागी होतो. मला एक ऐतिहासिक आणि एक न भूतो न भविष्यतो अशा प्रकारचा कार्यक्रम पाहण्याचं भाग्य मला मिळालं. आपल्याला अभिमान पाहिजे. त्या कार्यक्रमामध्ये भारताचा ठसा उमटवण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. त्यांनी वसुदैव कुटुंबकम म्हणजे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास याच्यावर जगभराला शिक्कामोर्तब करायला लावलं. आणि जे ठराव मांडले त्याला एकमताने जगभरातल्या सगळ्यांनी मान्यता दिली. म्हणजे आपला देश महासत्तेकडे चाललाय. आपल्या देशाचं नाव आज अभिमानाने लोक घेऊ लागलेत. मग याची पोटदुखी का असायला पाहिजे? काही करार केले त्यामुळे आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग येतील, आपल्याला नोकऱ्या मिळतील, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम मिळेल. मग का पोटदुखी? त्याचं उलट स्वागत करायला पाहिजे. परंतु ज्यांचं सरकार गेल्यानंतर त्यांना विश्वास नाही की सरकार गेलंय का राहिलंय, त्यांचा मनावरचा ताबा गेलाय, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आणि म्हणून काही बोलू लागलेत. ते म्हणाले, मी यांना भेटलो, ब्रिटनच्या प्राईम मिनिस्टरला गिरीश महाजन आणि ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर आपले ऋषी सुनक, हे जुने आपल्या भारतातले, ते भेटल्यानंतर त्यांनाही एक आपण महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भेटला आणि मलाही आपला माणूस तिथला पंतप्रधान झालाय याचाही अभिमान होता. तर काही लोकांनी त्याच्यावर टीका केली. काय भेटले, कसे भेटले, काय बोलले, कुठल्या भाषेत बोलले? अरे याला काय अर्थ आहे? मी काय त्याच्यावर बोलणार नव्हतो, परंतु त्यांनी बोलले, त्यांनी विचारलं म्हणून मी मुद्दाम सांगतो. ऋषी सुनक यांनी मला विचारलं, हाऊ इज युटी? युटी म्हणजे काय? युटी म्हणजे काय तुम्हाला माहित आहे? हाऊ इज युटी? मी म्हणालो व्हाय? तर ते म्हणाले की दरवर्षी लंडनला येतात, मोठ्या मोठ्या प्रॉपर्ट्या बनवतात, थंडगार हवा खातात आणि त्यांचं खूप माझ्याकडे आहे. एकदा लंडनला आलात की मी सगळं सांगतो. मी एवढंच सांगतो, आम्हाला सगळं माहिती आहे. आम्हाला बोलण्याची वेळ येऊ देऊ नका, नाही तर पाटणकर काढा घेण्याची वेळ आपल्यावर येईल. आणि म्हणूनच मला टीका करायची नाही. परंतु काय म्हणजे एखादा माणूस कुणाला भेटतो त्याची जेलसी किती? त्या देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी तुमचा एकही शब्द खाली पडून दिला नाही. त्यांच्याबद्दल जी भाषा आपण बोलता, काय बोलता, याचं तारतम्य ठेवा. आणि मोदी आणि अमित शहा तर दूरची गोष्ट राहिली. आणि म्हणून आपण बोलताना
हे जे काही आज आपण पाहतोय की जे संतुलन गेल्यानंतर, सत्ता गेल्यानंतर ज्या पद्धतीचे जी परिस्थिती निर्माण होते, तशा परिस्थितीमध्ये हे लोक आज वागतायत. सत्ता गेली आहे हे मान्य करायला तयार नाहीत. हे दुर्दैव आहे. सत्ता आमची नाही, ही सत्ता तुमच्या जनतेची आहे आणि जनता ठरवत असते सत्ता कुणाला द्यायची, कुणाला बसवायचं ते. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे गोरगरिबांचं सरकार आहे. किती तुम्ही आरोप केले तरी सुद्धा शासन आपल्या दारी, हा कार्यक्रम कधी बंद होणार नाही. हा कार्यक्रम सुरू राहणार आणि यातून लोकांना फायदा देत राहणार. या कार्यक्रमानंतर पुढचा कार्यक्रम जो आहे, या महिला भगिनींसाठी महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम, महिला बचत गट सक्षम करणे आणि महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून ज्या योजना सरकारने महिलांसाठी राबवायच्या आहेत, त्या देण्याचा, त्या पोचवण्याचं काम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केलं जाईल. आणि म्हणूनच एवढे हजारो लोक येतात कसे? हजारो लोक आल्यानंतर त्यांच्या पोटात दुखायला लागतं. पण आम्ही इथे आमचा प्रचार करायला येत नाही. आम्ही लोकांना द्यायला येतोय, त्यांच्या हक्काचं आहे ते द्यायला येतोय. आणि म्हणूनच पोटदुखी काय? सर्वसामान्य माणसाने नेतृत्व करू नये, शेतकऱ्याच्या मुलाने कधी मुख्यमंत्री होऊ नये, शेतकऱ्याच्या मुलाने हेलिकॉप्टरमध्ये फिरू नये. ही कसली पोटदुखी? ही कसली पोटदुखी? आणि म्हणून जे आपण तळागाळात जाऊन काम करतोय ते सातत्याने आपण करत राहू. किशोर अप्पाच्या या कार्यक्रमामध्ये आपण जी भूमिपूजन केली, 535 कोटी, अमृत शिवस्मारक, तलाठी कार्यालय, खंडोबा मंदिर, शॉपिंग कॉम्प्लेक्स, रुग्णालय, व्यापार भवन, जनावर गोठा सुविधा, सिमेंट बंधारे, पूल, या सगळ्या कामांसाठी सरकारने त्यांना निधी दिला. 2.5 वर्षात तुला किती पैसे भेटले होते? 2.5 वर्षामध्ये काय परिस्थिती होती किशोरप्पाला माहित आहे. आणि वर्षभरामध्ये आपण तात्काळ पैसेही दिले, त्याची भूमिपूजन झाली, उद्घाटनही होत आहेत. कारण सातत्याने किशोरप्पा पाटी असतो, माझ्या पत्र घेऊन येतो, सारख्या मागण्या करत असतो. पण तो मागण्या स्वतःसाठी करत नाही, तुमच्यासाठी करत असतो, तुम्हाला न्याय देण्यासाठी करत असतो. आणि म्हणून लोकप्रतिनिधी, आमदार म्हणून तो त्याचं कर्तव्य पार पाडत असतो. आणि म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो की आपलं सरकार आहे. आपल्या ज्या काही योजना मगाशी आपण दाखवल्या, त्या योजनांमध्ये मी जात नाही. नारपार असेल, गिरणा नदीजोड असेल, बलून बंधारे असतील, मगाशी अजितदादांनी देखील अनेक विषयाला हात घातलेला आहे. त्यामुळे जे लोकांच्या हिताचे प्रकल्प आहेत आपल्याला ते देण्याचं काम सरकार करेल. मी या ठिकाणी एवढंच आपल्याला छोटीशी माहिती देऊ इच्छितो. 2.5 वर्षामध्ये एकही सिंचनाच्या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता तत्कालीन सरकारने दिली नव्हती. परंतु जसं आपलं सरकार आलं, 35 जलसिंचन प्रकल्पांना मान्यता देण्याचं काम आपल्या सरकारने केलं आणि 8 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचं काम आपलं सरकार करतंय. शेवटी शेतकऱ्याला काय पाहिजे? पाऊस, पाणी पाहिजे. आणि म्हणून ते जे काही त्याला आवश्यक आहे ते देण्याचं काम या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतोय आणि करत राहणार. अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना एकाच छताखाली, मग दाखले असतील, प्रमाणपत्र असतील, लाभ असतील, किल्ल्या घराचे असतील, सगळे जे काही लाभ आहेत हे देण्याचा अभिनव असा लोकाभिमुख आणि यशस्वी हा कार्यक्रम आपल्या सरकारने तुमच्यासाठी आयोजित केलाय. तो असाच पुढे चालत राहील. आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो आणि किशोर अप्पाला देखील मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.